त्यांचा आपण जर कॅलिबर पाहिला तर एक वेगळ्याच उंचीचा, जसं की केतन म्हात्रे आपल्याला दापोलीमधून खेळताना पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर तशाच प्रकारचा एक यंगेस्ट इमर्जिंग प्लेअर आपण पाहतोय आज पुणे संघामध्ये आपल्याला अनिकेत मोकल पाहायला मिळणार आहे. चांगला टचमध्ये हा देखील खेळाडू आहे. त्यामुळं इकडे ही जी लढाई आहे ती लढाई फक्त दोन गावांमध्ये नसणार आहे, तर आयकॉन वर्सेस आयकॉन जे खेळाडू एकत्रित खेळले आज त्यांना एकमेकांच्या विरोधात खेळायचं, याचंच नाव आयकॉनिक क्रिकेट. आणि आयकॉन क्रिकेट पाहण्यासाठी आपण पाहतो प्रेक्षक देखील भरपूर आसुसलेले असतात. आज 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सर्वजण या सामन्याचा आनंद घेतात. आणि एवढंच नव्हे तर आज आपण इथून पाहिलं तर या मॅचमध्ये आपल्याला जरूर इथे देखील मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. दापोली मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक, एकटघर आणि विश्वजित म्हात्रे, मोठ्या नाम तो सुना होगा नाही का, ओ सॉरी, मोठ्या देखील आहेत परंतु आज ते इंजोर्ड आहेत, त्यामुळे आज आयकॉन मी खेळणार नाही असं त्यांनी सांगितलं. ती कमेंटमेंट आपण पाहिली होती. आणि प्रणय म्हात्रे आपण पाहतोय, सहारा शिवकर टीमचा सहारा आहे आज इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सहारा शिवकर हा संघ आपण जर पाहिला, त्यांचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला लास्ट सीझन, आय थिंक आमच्या माध्यमातून जितकं रिकमेंडेशन एंट्रीज ते खेळलेत त्यामधील फक्त आणि फक्त 2 ते 3 लॉस ते असतील. त्यामुळं हा संघ देखील चांगला पिकेबल संघ म्हणून आपण पाहतोय, उदयनमुख संघ ओळखला जातो, यात काही मात्र शंका नाहीये. संतोष चौधरी सर आलेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि RPLचे आपण पाहतो अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील, मंगेशजी वाकडीकरचं देखील या सामन्याचा आनंद घेतात. मैदानामध्ये आपण जर गेलो तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढाई सुरू आहे. गोलंदाजीसाठी अनिकेत मोकल, साईचा सुपरस्टार, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमित नाईक. पहिला बॉल जास्त बाउन्स, अतिरिक्त उचाल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त 1 रन आता टीमला मिळेल या बॉलवरती, यात काही मात्र शंका नाही. अकाउंट ओपन बिना पाल बजे घुंगरू या समीकरणाचा. सुरुवात झाली आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्ले नाहीये परंतु पहिल्या षटकाला कॅपिटलाइज करायच्या उद्देशानं अमित ऑन स्ट्राईक आहेत, तर नॉन स्ट्राईक आपण पाहतोय विश्वजित म्हात्रे. हा बॉल आपण पाहतो अनएक्सपेक्टेड राहिला खेळाडूसाठी आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय बाईची रन मिळणार आहे, यात काही मात्र शंका नाहीये. फक्त ॲज अ बॅट्समन खेळत असताना अमित नाईक साठी हा बॉल अनएक्सपेक्टेड नव्हता, तर त्याच्या मागे बिहाइंड द स्टंप असलेला विकेट किपर देखील चकला गेला या बॉलला. 1 धाव तिकडे मिळाली आणि अकाउंट ओपन झालं बॅटिंग करत असताना बॅटिंग युनिट दापोलीचं. अमित ऑन स्ट्राईक, अनिकेत, हाही बॉल छान आहे, गुडलाईनचा स्पॉट, आपटीपार चेंडू, स्वर्गीय बापू नाडकर यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. फुल्ली कॉन्सन्ट्रेट अबाव बॉल अँड गुडलाईन. आणि गुडलाईनचा बॉल आता इथून मात्र आपण पाहतोय बॅट्समनला अगदी अचंबित करतोय, आश्चर्याचा कडू धक्काच त्याला बसला. विकेटवरती आपण पाहतोय आता एवढी स्लिपेरी विकेट नाहीये, त्यामुळं इथून आपण विचार जरूर करू शकतो की आता बॅटिंग करत असताना बॅट्समनला व्यत्यय निर्माण होणं एवढं सोपं नाही आहे. कारण या आधीचा खेळ मग दुपार 17 पासून आपण पाहतोय पावसाची रिमझिम थांबलेली आहे आणि त्या आधीचा जो खेळ आहे त्यामध्ये आपण पाहिलं की रिमझिम क्रिकेट सुरू होतं, 24-25 धावा डिफेंडेबल धावा गणल्या जात होत्या आणि असा खेळ देखील आपण पाहिला. परंतु आता थोडंसं वेगळं समीकरण, 40 ते 50 धावा देखील आपण पाहतोय बनताना पहिला. त्यामध्ये मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की हायेस्ट रन देखील पाहायला मिळाले, 48 झाल्या होत्या. यस, चला सुरू करायचं. काय चालय, डेड बॉल आहे, व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड इट हे कळलं तर अजून जास्त सोपं होईल. बॅट्समन ऍक्सेप्टेड करतायत या बॉलला. पंच एकदा परत आपण निर्णय सांगा प्लीज. पंच निर्णय प्लीज आपण द्या. ऑर्गनायझर कमिटी मेंबर तुमच्याशी जॉईन होत आहेत. ज्या काही अडचणी आहेत त्यांचं निरसन, शंकेचं निरसन होईल. त्यात कुठली म्हणेन तमा केली जाणार नाही, मग संघ समोरचा कुठला असू दे.
2 धावा झाल्यात. अमित नाईक सह विश्वजित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दापोलीच्या बॅटिंग युनिट कडून हे 2 फलंदाज, एक आयकॉन तर एक ग्रामीणचा सितारा आज मैदानामध्ये. अपोजिट दल जे आहे त्या दलामध्ये आपण पाहतो त्या युनिटमध्ये काम करतो अनिकेत मोकल साईचा खेळाडू, जो आज खेळतोय टीम जीपी फुंडे मधून. आणि फुंडे टीम कडे आपण पाहतो ॲज अ आयकॉन म्हणून त्या खेळाडूकडे जरूर सगळेजण बघतायत. बॅटिंग युनिट छान आहे टीमचं, त्यात काही मात्र शंका नाहीये. दापोलीनं आज ॲज अ बॅट्समन म्हणून खेळाडूला सिलेक्ट केलंय, तो म्हणजेच अमित नाईकला. आणि केतन म्हात्रे आपण पाहतोय बॅटिंग युनिट मध्ये. हा एक विस्फोटक फलंदाज त्यांच्याकडे आहे, परंतु एक रूल असाही सांगतोय की तुमचा जो एक आयकॉन आहे तो बॉलर हवाय, एक आयकॉन आहे तो बॅट्समन हवाय. मग त्यामध्ये पहिलं षटक मे बी केतन म्हात्रेच आपल्या सेकंड हाफमध्ये, नॉट ओनली मे बी बट ऑल्सो मे बी असं म्हणावं लागेल. कॉज ऑफ तिथे ते मॅन्डेटेशन आहे, मॅन्डेटरी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. म्हणून आज ऑलराऊंडर म्हणून आपण पाहतोय केतनचा सिलेक्शन अमितला बॅटिंग युनिटमध्ये सिलेक्ट केलंय त्यांनी. ओ सुपर बॉल. मी चर्चा केली होती अनिकेत मोकलची. साईचा सितारा गेल्या काही वर्षांपासून किंजल ट्रॉफी असेल, आदर्श ट्रॉफी असेल, या मैदानात होणाऱ्या सर्व स्पर्धा असतील, या खेळाडूंना आपल्या अद्भुत खेळातून सगळ्यांना इम्प्रेस केलाय. आणि आज आपण पाहतोय मिस्टर आयकॉनिकची भूमिका खेळाडू घेतोय. ओ स्विंगर बॉल, स्लोवर ओव्हर आर्म ऍक्शन बॉल रिलीज केलाय. पहा तिकडे धोका बनण्याच्या चान्सेस आहेत. आता आपल्याला माघारी परतावं लागणार आहे. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. इथे आपण पाहतोय हा डिसमिसल पाहायला मिळालाय. फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का टीम दापोली युनिटला. सुपर बॉलिंग व्हॅरिएशन आहे. जोपर्यंत बॉल सुका आहे, जोपर्यंत बॉल वरती आपण पाहतोय ओलावा नाही आहे, मग रबर बॉलचा बॉल देखील तेवढ्याच चांगल्या तातडीनं स्पिन होतो. याचं जिवंत उदाहरण आपण इकडे पाहू शकतो पहा. आणि तेच घडलं अक्षरशः. आता मैदानामध्ये आपल्याला तेच घडताना पाहायला मिळत आहे. सुपर बॉलिंग अनिकेत मोकलची. फुंडेसाठी आज तो वेल देतोय. आणि फुंडेकडून खेळत असताना ज्यानं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी घेतली आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं वाहतोय हे मात्र निश्चित आहे. कारण पहिल्या ओव्हरला सर्वांनाच कॅपिटलाइज करायचं असतं. मग शर्यत म्हटली तर आपण पाहतो जो नंदी आपण पाहतो पहिली उडी जोरदार घेतो त्याच्या विजयाच्या चान्सेस वाढतात. इथे तसंच आहे क्रिकेटमध्ये. ते म्हणतात ना वेल बिगन इज हाफ डन. इंग्रजीमधील एक प्रोवर्ब खूप काही सांगतो. तुमच्या चांगल्या सुरुवातीनंच तुमच्या विजयाचा अर्धा पल्ला निश्चित होतो. इथे त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, त्यात काय मात्र शंका नाही आहे. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. यावेळेला टोटल कार्डला लागलेला आहे त्या म्हणजे 3 धावा. सुरुवात चांगली आहे. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे समोरील बॅटिंग युनिटला डॉमिनेट केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन. केतनसाठी हा बॉल ऑफ साइडला. झोन तिकडे डिक्लेअर आहे, त्यामुळे धाव मिळेल. एक धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे. वेट अँड वॉच. प्रेझेन्स ऑफ माइंड या खेळाडूचा भरपूर चांगला आहे. अनिकेत मोकलपा फेस करत होता केतन म्हात्रेला आणि पहिलाच बॉल चकव्या बॉलला आपण पाहतोय या खेळाडूनं सुरुवात केली आहे. त्यामुळं या खेळाडूकडे डॉमिनेशन चांगलं आहे आणि म्हणूनच आपण पाहिलं की जी रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा या खेळाडूला जी बोली लागली त्याच्यामध्ये 15,000 पर्यंत आपण पाहतो की हा खेळाडू गेला. आणि संतोष चौधरी जे आपण पाहतो नामांकित पंच आहेत रायगड मधले, त्यांच्या टीम मध्ये या खेळाडूचं सिलेक्शन झालंय. ओव्हर नंबर 1 फिनिश. पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाहीयेत. तर दुसऱ्या बाजूला पॉवर प्ले मध्ये अपोजिट युनिटला ज्यानं डॉमिनेट केलं तो अनिकेत मोकल आपल्याला पाहायला मिळाला. आज आयकॉन म्हणून खेळत होता टीम जीपी फुंडे मधून. पहिल्या षटकामध्ये 4 बनला. दापोली युनिटच्या बॅटिंग करत असताना 1 गडी त्यांनी गमावला. विश्वजित म्हात्रे. पहिलं षटक समाप्त झालंय. फिल्डिंग सेट मध्ये आता चेंजेस केले जात आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 2 खेळाडू आहेत. बाकी सर्व आपण पाहतो खेळाडू आपल्याला यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये सेमी सर्कलचे मैदान आहे.
ऑन साईड आणि ऑफ साईड जर टार्गेट करायची म्हटली तर मग तिकडे बाउंड्री जी चेस आहे ती थोडीशी वाईड आहे, लांब आहे, लॉंग आहे, त्यामुळे तो सिक्सर मारणं थोडं कठीणच आहे. आणि रबरचा फॉर्मॅट आपण पाहतो की बॉल आला की बाहेर जातो, इथे तसं नाही आहे. समोर षटकार मारणं म्हणजे थोडासा तुम्हाला दम काढावा लागेल आणि प्रॉपर अगदी मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतरच इथे आपण मोठा फटका पाहतो. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत फारशा, त्यामुळं पहिलं षटक राहिलं टीम JP फुंडेच्या बाजूनं. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे प्रथमेश. इथून आपण पाहतोय गोलंदाजीसाठी प्रथमेश मोखोला आहे, प्रथमेश म्हात्रे. यस, गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 सुरू. स्ट्राइक एंडला केतन. यस, सुपर बॉल, यॉर्कर लेंथ. केतनच्या अगेन्स्ट आज खेळायचं आहे हे म्हटलं तर मग आपण पाहतो आज जेव्हा जेव्हा हे खेळाडू आपण पाहतो की ओपन युनिट खेळतात व्यावसायिक गटामध्ये, त्यावेळेला मग प्रथमेश म्हात्रे आणि केतन म्हात्रे हे जे खेळाडू आहेत ही A1 जोडी गणली जाते बॅटिंग युनिटमध्ये आणि आज त्यांना एकमेकांच्या विरोधात खेळायचं आहे. हा असाच खेळ आहे, आयकॉनचा खेळ म्हटलं ना मग अगदी अगेन्स्टमध्ये बापाच्या विरोधातही खेळावं लागतं. टेनिस क्रिकेटचा खेळ असाच आहे. एका छोट्याशा इंटरव्ह्यूमध्ये आपण पाहिलं की बाईट दिली, असं म्हटलं होतं की टेनिस क्रिकेटमध्ये मग समोर कोणी असू दे, बाप को भी नाही छोडने का, फिर गेम टू गेम, गेमचा स्पिरिट आहे, दिस इज अ पार्ट ऑफ गेम. मग समोर आपण पाहतो एखादा वीक खेळाडू आला, इवन अनप्रॅक्टिस्ड खेळाडू आला, तर त्या खेळाडूसमोर आपण काय करतो की बॉलिंग थोडी धीम्या गतीनं करतो. तसं नाही आहे, तिथे चान्स आहे डॉमिनेट करण्याची, तिथे त्या संधीचा फायदा घेणं महत्त्वाचा आहे. दिस इज अ पार्ट ऑफ क्रिकेट. इथे पाहतो आपण क्या बात आहे, आत्तापर्यंत डिलिव्हर्ड केलेले बॉल प्रथमेश म्हात्रेचे आपण पाहिले, ज्यामध्ये यॉर्कर लेनचा त्यानं सहजासहजी वापर केला, ज्यामध्ये 3 डबल आलेत, 1 सिंगल आले, 7 धावा या ओव्हरमधून खर्च झाल्यात. प्रथमेश म्हात्रेची बॉलिंग आपण पाहतोय फुंडेकडून आपल्या टीमसाठी तो देत असताना. शेवटचे 2 बॉल शिल्लक, धावा झालेत 11, 11 लास्ट 1. चांगली स्ट्रॅटेजी सध्याच्या घडीला. एक तिकडे मिळती आहे, दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न. 2 आयकॉन मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत, केतन आणि केतनचा आपण पाहतो अमित नाईक. अमित नाईक म्हटलं तर तेवढ्याच ताकदीचा, त्याच कॅलिबरचा खेळाडू. ज्या खेळाडूचा प्रवास जर आपण पाहिला, ज्या खेळाडूच्या ब्रिंगिंग आपण पाहिली तर ती अगदी सगळ्यांना मी म्हणेन मोटिवेशन देणारी आहे. कारण की एक असं गाव ज्यामध्ये 11 खेळाडू गोला करणं कठीण आहे आणि त्या गावामधून आज बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईचं क्रिकेट गाजवतोय. आणि एवढंच नाही तर अगदी कित्येक क्रिकेट चाहत्यांचा हा एक आवडीचा खेळाडू बनलाय, ज्याचं नाव आहे अमित नाईक. एकडकर गावचा हा सितारा. टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 13 धावा 6.5च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना दापोलीच्या बॅटिंग युनिटनं 2 आयकॉन सेफ आहेत. ही एक त्यांच्यासाठी जम्याची बाजू. ओव्हर नंबर 3 साठी आता इथे निवड केली जाते, कौशलची निवड आता इथे ओव्हर नंबर 3 साठी. फेस करायचं केतनला. धक्काबुकीचं वातावरण बॉलरचं अगदी आपण पाहतोय मनामध्ये जरूर असणार आहे, परंतु क्रिकेट मी म्हणेन थोडंसं आपल्यासाठी कठीण साबित होतं. मग तिथे थोडेसे चेंजेस करणं गरजेचं आहे. जसं की विराट कोहलीनं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की प्रेशर मी नाश्त्यामध्ये खातो, क्रिकेटमध्ये नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये प्रेशराईज होणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारण्यासारखी गोष्ट आहे. हाराखिरी, इंग्रजीमधील छोटासा शब्द हाराखिरी, स्वतःच्या पायावरती मारलेली कुऱ्हाड भरपूर काही सांगून जातो. टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती 14. फर्स्ट हाफ सुरू आहे. पहिल्या हाफमध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला राईट हँडेड बॅट्समन आज या मैदानावरती मोस्ट डिमांडेबल खेळाडू, चांगला पिक असलेला खेळाडू आणि सर्वाधिक जास्त बाईक पटकावलेला खेळाडू, ज्यानं टेनिस क्रिकेटला हायलाइट केलं असा खेळाडू, जो सध्याच्या घडीला आपण पाहतो फक्त वाकळांचं क्रिकेट नाही तर संपूर्ण भारताचं क्रिकेट, भारताचं टेनिस क्रिकेट हायलाइट करतोय, त्या खेळाडूला आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा तिकडे पंचांचा. आपण जर विचार केला ना तर ठाणे परिसरामधून रवींद्र संतेनंतर नाव घेतलं कोणाचं जात असेल तर या खेळाडूचं घेतलं जातं. एक जो आहे तो आपण पाहतोय इंटरनॅशनल मध्ये आहे, भारताला हायलाइट करतोय. आता झालेली इंग्लंडमधील दौर आणि त्या इंग्लंडमधल्या दौरमध्ये आपण पाहिलं रवींद्र संते
ज्यांनी भारताला जिथे विजय मिळत नव्हता विकलांग क्रिकेटमध्ये, तिथे त्यांनी तो हँडीक्राफ्टेड कप आता आणला. 2 ते 3 दिवसाआधीची गोष्ट आहे. ओ द विकेट. हा चेंडू आपण पाहतोय, पंच आहेत, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पावसाची थोडी रिमझिम आली आहे. आता इथे बॉलरला थोडासा चेंडू टाकण्यासाठी व्यत्यय निर्माण होतोय. धाव फलकावरती एकूण 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कौशल घरत 3 सलग व्हाईट बॉल फेकलेत. जबाबदारीचं ओझं आहे. समोर केतन आहे, दडपण आहे आणि दडपणाचं क्रिकेट मैदानामध्ये धावा बनण्याचे चान्सेस या व्हाईट बॉल सह वाढताना पाहायला मिळतात. यात काही मात्र शंका नाही आहे. ओ द विकेट. हवेत खेळ आहे, सुपर फटका, पॉवरफुल पंच केतन म्हात्रेच्या बॅट मधून. हा पहिला षटकार, धमाका, स्मॅश, सुपर फटका. तो शोधात होता, तो शिकारी आहे आणि तो हंटर बॉय आहे. यात काही मात्र शंका नाही. त्यामुळे तो हंट करेल आणि तोच हंटिंग क्रिकेट आता सुरू झालाय. षटकाराने स्वागत केलं. 6 आपण पाहतो उलाढाल सुरू झाले. एकूण धावा फलकावरती 23 पाहायला मिळाल्यात. 23 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. विश्वजित म्हात्रे बाद झाल्यानंतर आलाय केतन म्हात्रे आणि त्या केतनची खेळ आपण पाहू शकतो. 15 वरती तो नाबाद खेळतोय. ऑन स्ट्राइक एंड समोर कौशल घरत. पहिला बॉल वरती 6 स्वागत. हा बॉल लिडिंग एज, स्ट्राइक रोटेट होणार इकडे, यात काय मात्र शंका नाही आहे. हे संपा सिग्नल इज फर्स्ट फाउल. पहिला बाउन्सर तिथे आपण पाहतोय, त्याची आलोचना झाली आहे. इकडे आपण पाहू शकतो की या बॉलवरती आपल्याला जरूर एक सिंगल पाहायला मिळाली. सिंगल धावसंख्या फलक पुढे टीमच्या टोटलमध्ये धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 24 धावा. अमित नाईक स्ट्राइक एंडला. आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ केलाय, ज्यामध्ये 2 सिंगल आलेत फक्त. पुढचा प्रवास का असेल? कौशल घरत चेंडू टाकेल. हा चेंडू पंच वळालेत. व्हाईट बॉलचा कॉल. यस, टोटल आपण पाहतोय धाव फलकावरती आता 25. कौशल थोडासा दडपणाईच आहे, यात मात्र काही शंका नाही आहे. हा चेंडू पास, स्विंग अँड मिस. गती परिवर्तन, चेंज ऑफ पॅस, माइंड डायव्हर्ट करण्यासाठी ते गेले. बॅट्समनला आता इथून मात्र पूर्णपणे बीट केलं. देर वॉज नो DRS फॉर यू. सो ऑनफाईल्ड अंपायर कडे आपल्याला आशेच्या नजरेनं पाहावं लागेल. या व्यतिरिक्त काहीच घडणार नाहीये. नेक्स्ट बॉल कौशल. समोर फलंदाज अमित, मॅन फ्रॉम एकटगर, नाउ फ्रॉम दापोली. वन्स अगेन ही इज अनस्टॉपेबल. तो थांबणारा नाहीये. लांब 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 लचक षटकार, सुपर फटका, सुपर डुपर हिट. अमित स्पेशल. 6 रन्स. बाद आहे. काय फटका होता, फक्त बघावं आणि बघतच राहावं इतका हा स्पेशल एडिशन वाला फटका. हॅमर केलं बॉलला पूर्णपणे. मिड विकेट टार्गेट आणि 6 धावा आल्यात. षटकारानं धावसंख्या फलक पुढे जाईल. टीमच्या टोटलमध्ये धावा आपण पाहतो 31. लॉस 1 आहे, परंतु इट्स नेव्हर मॅटर असं सांगतायत फलंदाज. आम्ही आयकॉन आहोत आणि आम्ही आयकॉन असताना आम्हाला कसल्याची भीती. अशा कित्येक आम्ही स्पर्धा खेळणार, त्यामुळे अनुभव आमच्याकडे भरपूर आहे आणि त्याचा पूर्णपणे वापर मैदानामध्ये होतोय. 31 झालाय धावा फलकावरती. टोटल 31. टीमच्या टोटल कार्डला लागलेला आपण आकार पाहिलाय. ओव्हर नंबर 3 कौशल घरवती आपण पाहिले 2 सिक्सर, त्यामध्ये 4 धावा त्यानं एक्स्ट्रा 3 सह 1 सिंगल देऊन खर्च केलात. एक्स्ट्रा 4 आलेत. थोडासा मागडा ठरलाय कौशल, यात काय मात्र शंका नाहीये. धावा येत नव्हत्या अशाही चर्चा झाल्या होत्या. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या. तिसऱ्या षटकाला आता त्यांना कॅपिटलाइज करायचं होतं या उद्देशानं. आणि कौशलचे सुरुवातीचे जे व्हाईट बॉल आले, मी म्हणेन मुलात फुंडे संघ आता तिथे थोडासा आपण पाहतोय बाकफुटला गेलाय. सेकंड केतनकडे
चेन्नई सिंगमचा स्टार, हा पनवेलचा स्टार, हा रायगडचा स्टार, हा ठाणेचा स्टार, हा ऑल इंडियाचा स्टार आहे. आता तो फक्त वाकलणपुरता मर्यादित नाहीये. आता आपण पाहतोय अगदी त्याला परदेशी दौरे देखील त्यानं केलेत आणि सर्वाधिक जास्त बाईक्स सोडाच पारितोषिक जिंकलेला खेळाडू आहे. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे, डोळा होता अमित वरती, अमित पोहोचलेत, दुसऱ्या बाजूला केतन पोहोचलेत. एक मिळेल या बॉल वरती. अशा पद्धतीनं आपण पाहतोय कौशल घरतचं हे लांबलचक षटक अखेरकार संपलं. एकूण धाव फलकावरती 34 आपण पाहतोय. या ओव्हरमधून आल्या 21, पहिल्या ओव्हरला 4 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमधून 9 आल्या होत्या. थोडं मागणे षटक राहिलं. इन्क्रीजिंग ऑर्डर न धावा बनतायत. अमितचा आयकॉन केतन म्हात्रे मैदानामध्ये खेळतोय. चौतीस धाव फलकावरती. चालेल. मंगेशजी वाकडीकर साहेब या स्पर्धेचा आपण पाहतोय आता इथून निरोप घेत आहेत. सोबत एक पनवेलमधील नामांकित पंच आणि सध्या आता आपण पाहतोय एक चांगले दिग्गज पॅकर आता ते आपल्याला मिळाले. आरपीएल मध्ये एक संघ त्यांनी आपण पाहतोय घेतलेला आहे आणि ते संतोष चौधरी सर देखील आपण पाहिले या स्पर्धेसाठी ते जॉईन झाले होते. टोटल कार्डला आपण नजर टाकली तर 34 पाहायला मिळतात. लास्ट ओव्हर फिल्डर करायचे, हवेत बॉल, फिल्डर पोहोचेल का? अनिकेत मोकलनं धाव ठोकली आहे, जर्सी नंबर 17. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, फेकी डोळा आहे केतन वरती. ओ कलेक्शन खराब ॲज अ विकेट किपर, ॲज आयकॉन खेळत असताना ही चूक. इकडे रन येणार आहे. 2 धावा आला, 2-36 वरती जाऊन पोहोचल्यात. लास्ट ओव्हर साठी साहिल आणि समोर फलंदाज. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा लाईन विस्कलीत. अवांतरचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राची ही रन मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही टीम आपण पाहतोय आता इथून पुढे सरसावली जाईल. 37 धावा धाव फलकावरती. केतन ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल स्विंगर बॉल. हा अटॅक चांगला. ज्या वेळेला आपल्यासोबत मी म्हणेन समोर एक पॉवरफुल खेळाडू असतो त्यावेळेला अनेक टीम्स काय करतात की फास्टर जो बॉलर आहे त्याचा वापर न करता अगदी आपण पाहतो की ते ॲज अ स्पिनर म्हणून जो गोलंदाज टीममध्ये त्याला आणतात. कारण अशा गोलंदाजांना विकेट मिळण्याचे चान्सेस वाढले जातात आणि त्याचाच बेनिफिट घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो इथे टीमचा झाला आहे. दोन्ही गोलंदाज जे वापरले गेले डेथ ओव्हरसाठी ते त्याच कॅलिबरचे त्यांनी वापरलेत जे टर्न करतात चेंडूला. ओ फ्रंट लाईन खेळलेत. अमित आहे तर कशाला फिक्र, कारण हा खेळाडू करणार फक्त षटकारांची जिक्र. सुपर फ्रंट लाईन खेळलाय, जागा बनवली, पायांवरती पूर्णपणे बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आणि स्टँड अँड डिलिव्हरचा फटका आपण बघितला. सुपर पंच पाहिला. पॉवरफुल 6 धावा. परफेक्ट पॅकेजिंग प्लेअर अमित नाईकच्या माध्यमातून टीम दापोलीच्या युनिटसाठी टीम जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर. 44 रन्स. लास्ट मॅच मध्ये 48 झाला, तो 49 टार्गेट, त्यामधल्या 39 जीत भोईरनं काढल्या होत्या. अमित नेक्स्ट बॉल हॅमर, पॉवरफुल पंच, अनदर वन, अजून एक सलगचा दुसरा सिक्सर. फक्त बॉल कडे पाहत राहिला होता, एक वेगळ्या अँगल बनवून बॉडीला त्यानं स्थिर ठेवलं होतं आणि त्यानंतर बॉल वरती चाबूक सारखी बॅट फिरवली. अमितच्या बॅट मधून दुसऱ्यांदा आपण हा षटकार येताना बघितलाय. सलग आपण पाहिला फटका जो दुसऱ्यांदा आत्ता पाहतो आपण या ओव्हर मधून. या आधीच्या आपण खेळमध्ये एक षटकार पाहिला होता, त्यामुळे 3 षटकाराचं तो खेळतो मैदानामध्ये. 20चं योगदान आहे. सुरुवातीला 6 चेंडू खेळत असताना तो थोडासा अडखळला होता. त्या 6 बॉल मध्ये आपण पाहिलं की 2च धावा त्यांना दिल्या होत्या टीमसाठी, 2 सिंगल 4 डॉट बॉल. त्यानंतर मग कमबॅक कसा असावा ते अमितचं उदाहरण आता दाखवलं त्यानं. हा चांगला चेंडू आहे. रन आपण पाहतोय 50 धावा कंप्लीट झाल्यात. षटकामधून साहिलला आता प्राचारण करताना या षटकातून आपण पाहतोय शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी. लिडिंग एज आहे तिकडे आणि डिक्लेअर झोन क्लिअर करील. 1 मिळेल. 51 बनतील. 52चं टार्गेट सेट आता इथून टीम दापोली युनिट कडून सेट करण्यात आला जीपी फुंडे समोर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, ज्यामध्ये बॅटिंग अटॅक अमित नाईकनं दिला टीमसाठी 21 धावा.
तर दुसऱ्या बाजूला आपण केतन म्हात्रेला बहरताना पाहिलं. विश्वजित आपण पाहिलं अकाउंट ओपन न करता डायमंड नगचा शिकार झाला. 19 केतन देखील बनवल्या. असा खेळ राहिला आणि अशा पद्धतीनं एक्स्ट्राच्या धावा ऍड केल्या असता. कॅल्क्युलेशन आपण पाहिलं, अनालायसिस. आता क्रिकेट 52 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. प्रत्येकी षटकामाग आपण जर विचार केला तर 13.00च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. परोळचं हे अनालायसिस क्रिकेट असणार आहे. काय घडेल काय बिघडेल याकडे आपण जरूर जाऊ. तो पूर्वी आपण पाहतो. आता थोडा इनिंग ब्रेक जरूर आहे. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट आदर्श ट्रॉफी 2025 रबर बॉल स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. अर्थातच किंजल स्पोर्ट चषक आणि त्या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. आदर्श ट्रॉफी म्हटली तर मग आपले आदर्श, आपले कॉम्पिटिटर बनेपर्यंत आपल्याला लढायचं आहे. ही टॅग घेऊन येणारी स्पर्धा. इकडे तुम्हाला आयकॉन पाहायला मिळतात आणि मग जे आयकॉन ज्यांना आपण आपले फेवरेट खेळाडू, इवन जे आपल्याला मोटिवेशन देतात, आपले फेवरेट खेळाडू, आपले आयडॉल खेळाडू मानतो, आज त्या आयडॉलच्या अगेन्स्ट देखील आपल्याला खेळण्याची चान्स या स्पर्धेमध्ये मिळते. फक्त 2 आयकॉन घेऊन एंट्री इथे करायची आपली धमक असली पाहिजे. काही टीम्सला आपण पाहतो अजूनही ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतात त्यावेळेला ते कॉन्ट्रो करून उतरतात. कॉन्ट्रो म्हटलं तर कॉन्ट्रो फक्त एक मॅच पुरता राहत नाही. नवीन टीम एंटर झाली आहे. पहिल्या दिवसामध्ये फायनल साठी ते गेलेत, सो ते सामना पाहण्यासाठी जरूर इथे आलेत. चला स्पीड अप करा, सामना सुरू करायचा. अजून एक सामना बॅलन्स आहे प्लीज. अजूनही 4 सामने आहेत, एक नाही आहे. कारण विनर ते अजूनही आपण पाहतोय ते कॅल्क्युलेशन सुरू होणार आहे थोड्या वेळामध्ये. प्लीज आपण सुरुवात करायची डावाची. नवीन खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी पाहायला मिळेल जिकडे जीवित मात्रेसह कुणाल घरत टीम फुंडे युनिट कडून बॅटिंग करण्यासाठी. हा मो हात आय थिंक रचित पाटील यांचा असावा. फुलटॉस बॉल, सुरुवात धावाची. ऑनला खेळायचा प्रयत्न आपण तिकडे बघितला. जीवित एक न राईट स्टार्ट. स्ट्राईक दिली आहे कुणाल घरत कडे. पाठलाग आहे 52 धावांचा. सुरुवात झाली आहे खेळाची. गोलंदाज तयार आहे केतन म्हात्रे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय समोरच्या संघाला मॉनिटाईज करण्यासाठी, डिमोटिवेट करण्यासाठी, तर डिमॉलिश करण्यासाठी तयार आहे. अतिरिक्त उचल आहे. बॉलमध्ये बाउन्स आपण पाहतोय अतिरिक्त असल्या कारणास्तव पंच व्हाईट बॉल घोषित करतात. एक्स्ट्राची आपण पाहतोय धाव आता जरूर इकडे मिळताना पाहायला मिळते. धावा धाव फलकावरती आपण 2 पाहतोय. पुन्हा एकदा केतन लाईव्ह व्यत्यय येतोय. तीन आपण पाहतोय या
चला थोडं फास्ट केलं प्लीज. ओ द विकेट. हा बॉल खेळाडू म्हटला ना कुणाल, तर हा देखील एक तितकाच चांगला खेळाडू आहे. जसं की आपण पाहिलं सावलेचा स्टार ज्या खेळाडूंना आपल्या अगदी स्वप्नवत जी कार जिंकली त्या खेळाडूसोबत या खेळाडूची पार्टनरशिप आपण तिकडे पाहिली तर त्यामध्ये या खेळाडूचा देखील खारीचा वाटा होता. कारण एखादा सक्सेस ज्यावेळेला आपल्याला मिळतो त्यावेळेला आपल्यासोबत कोण असतो हे फार महत्त्वाचं असतं. आणि किरणनं अगदी आपण पाहिलं की ते मान्य देखील केलं. ओ फटका छान आहे. बाउन्स बॉल, वन बाउन्स आणि त्यानंतर अगदी लॉंग ऑफ मधून सीमारेषेच्या बाहेर. उद्या आपण पाहतोय जे आपल्याला उद्याची लॉट्सची आपण जर पाहिली तर मग उद्या तालुका हापा आणि त्यामध्ये पहिला जो सामना आहे तो मोर्या 11 कामोठे वर्सेस I11 पनवेल यांच्यामध्ये असणार आहे. 9 वाजताची रिपोर्टिंग आहे. 9 वाजता सामने सुरू होतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर किंग्स 11 पनवेल आणि पार्वती मेडिकल स्टोअर पारगाव हे दोन संघ आपण एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहणार आहोत. नाविश 11 विचुंबा आणि कलंबोली 11 कलंबोली या संघाला आपण तिसऱ्या सामन्यामध्ये खेळताना पाहू. त्यांची 10:30ची रिपोर्टिंग आहे. श्रेया स्पोर्ट कोपर तुमच्या विरोधामध्ये साई शिलन पेन आहे आणि साई शिलन पेन तुमच्या विरोधामध्ये श्रेया स्पोर्ट कोपर आहे. आपण देखील वेळेमध्ये यायचं आहे. त्यानंतर स्वर्गीय जुईली मात्रे प्रतिष्ठान आदर्श पनवेल 12 वाजता सामना असणार आहे. विनोद स्पोर्ट गावठाणसोबत हा सामना आहे. दोन्ही संघांनी वेळेवरती यायचं आहे. 12 वाजताची रिपोर्टिंग आहे. खालापूर 11 खालापूर वर्सेस गावदे गावठाण. ताकदीचा खेळाडू आणि एक विस्फोटक खेळाडू चौकार 15 धावा धावफलकावरती या खेळाडूच्या आपण खात्यामध्ये जीवित जिकडे 6 खेळतोय 7 आपण पाहिल्या तर कुणाल घरतच्या एक्स्ट्राच्या धावा आल्या. टोटल 15 जमा केलात. सरासरी 13ची मेंटेन ठेवायची आहे. सामन्यामध्ये आपण पाहतो उत्कंठ आहे. केतनवरती आक्रमण चढले गेले होते. आता इथून हा सामना जो तो जीपी फुंडेला वाचवायचा आहे कारण आयकॉनची गोलंदाजी संपली आहे. आयकॉनचा रोल इथे संपला आहे. ते फक्त आता ॲज अ फिल्डर म्हणून तुमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळं इथून आता जो 18 बॉलचा खेळ आहे तो जीपी फुंडेचा खेळ असणार आहे आणि त्यांना वाचवायचं तिथून धावा 15 बनल्यात. उर्वरित खेळामध्ये आपण जर विचार केला तर 52 पर्यंतचा त्यांना पाठलाग करायचा आहे ज्यामध्ये 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. अजून एक अतिरिक्त उछाल आणि तिकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आज एक्स्ट्राच रन भरपूर गेलेत. रबरमध्ये घडतं आणि ते पाहिलं आपण अक्षरशः. एकूण धावा धावफलकावरती 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. 18 मध्ये आता 36ची गरज आहे. सरासरी 12ची येऊन ठेपली आहे. पर ओव्हरचं इक्वेशन. जीपी पुंडे धावा वाचवेल की धावा बनल्या जातील. दापोली अगदी आपण जर विचार केला तर दापोली युनिटकडे आता हा खेळ जो आहे तो फक्त ग्रामीण पातळीवरचा वाचला कारण तिकडे आयकॉन अवेलेबल आहेत समोर ज्यामध्ये आपण पाहतो जीवित मात्रे आहे. अजून एक आयकॉनचा वापर आहे त्यांच्याकडे. त्यामुळं अनिकेत मोकल देखील त्यांच्याकडे सेफ आहे. चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. कुणाल घरत आपण जर पाहिला तर हा खेळाडू देखील त्यामध्ये आपण पाहतोय. प्रथमेश आहे अजून. ओ ऑनला भिडकावला बॅटच्या मधोमध जीवित मात्रे स्पेशल एडिशन. हा बॉल लॉंग ऑन मधून आकाश मार्गाने संचार करत सीमारेषा बाहेर. षटकार. शॉट ऑफ लेंथ होती आणि अगदी या लेंथला पिक केलं. स्टँड अँड डिलिव्हर. बॅट स्विंग खूप छान आहे खेळाडूचा आणि फटका देखील आपण पाहतोय. सुपर आपण पॉवरफुल पंच पाहिला. 6 धावसंख्या फलक 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. जीवित ऑन स्ट्राईक आलाय आणि जीवित आता खेळण्यासाठी सज्ज असेल. तो फेस करतोय समोर गोलंदाज ऋषी भोईरला. 2 वाईड आणि 6 8 खर्च केला पहिल्या बॉलवरती. महागडा. वन्स अगेन ओ सुपर मॅक्झिमम लॉंग 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 हिट.
पॉवरफुल जीवित मात्रे मुलेखंडचा स्टार आज वेळ देतोय जीपी फुंडेला आणि फुंडे साठी आपण पाहतोय हाही फटका तेवढाच पॉवरफुल. दोन सिक्सर सलग जीवित साडी शॉट ऑफ लेंथ. मग त्यामध्ये अशा प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळतील. पहिला आला होता, दुसरा अजून लांब लचक आला. द अनस्टॉपेबल जीवित मात्रे पाहायला मिळतो. मुलेखंड या संघाला आपण आज पाहिलं तर अगदी एक जीवन संजीवनी नवजीवन संजीवनी दिली त्या खेळाडूंना. चला नावाली टीम तुमचं कॅप्टन इथे येऊ दे. भूषण आहे त्याचा आयकॉन त्यांच्याकडे. हा फटका छान खेळलाय ऑन साइडला आपण पाहतोय फिल्डर तिकडे आणि हा बॉल फिल्डिंग छान तिकडे चांगलं स्टॉप केलं बॉलला. पूर्णपणे आपण पाहिलं तर मैदानाचा आराखडा जो स्लिप एरिया आहे त्यामध्ये अगदी पोझिशन बनवणं देखील खेळाडूंसाठी थोडंसं कठीण झालंय. यात काही मात्र शंका नाहीये. तरी देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहतोय इकडे आपल्याला पाहायला मिळेल जरूर एक सिंगल पाहायला मिळेल. बत्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. 32 रन्स. समोर कुणाल, ज्या कुणालनं षटकारानं आपण पाहिलं की आपला विस्फोटक बाणा जरूर अपनावला होता. 3 मध्ये 7 वरती तो नाबाद खेळतोय. पाठलाग 52 आहे. धावा बनल्यात 32, फक्त 20 वाचले तिथून बनवण्यासाठी. अजूनही आपण पाहतोय त्यांच्याकडे 14 चेंडू शिल्लक आहेत. सामना पूर्णपणे खुला केला आहे. नो बॉल. अतिरिक्त बाउन्स आहे. 2 बाउन्स तुमच्याकडे मर्यादित आहेत. तिसऱ्या बाउन्सला पनिशमेंट आहे. बेनिफिट म्हणून आपण पाहतो सेकंड बाउन्स आहे आणि सध्याच्या घडीला आता ICC देखील तो फॉर्मॅटमध्ये रूल आणण्याचा प्रयत्न इव्हन त्यांचा सक्सेसफुल झालेला देखील आहे. ऑनला खेळलेत आपण पाहतोय फिल्डर आहे तिकडे मिड विकेट मध्ये. एक धाव घेतील पूर्णपणे. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय जीवित न थांबायचा इशारा दिलाय कुणालला. कुणाल घरत म्हटलं तर तो जीपी फुंडेचा कमी न्यूझीलंडचा खेळाडू जास्त वाटतोय आज शरीरयष्टीनं आणि फलंदाजी देखील तशीच आहे या खेळाडूची. ॲज लाईक किवीज. फटका छान आहे बॅटच्या अगदी मधोमध मिडल ऑफ द बॅट बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. ओके सिक्सर नाही आहे, एकच आहे. डिक्लेअर झोन आहे अन्यथा षटकारच असला असता. यात काही मात्र शंका नाहीये, माफी असावी. आपण पाहू टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 35 धावा 35 रन. आता इथून जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 17ची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये. पुढील जो सामना आहे तो सामना येस बाजूला राहील परंतु नावाली टीम आपला आपण कॅप्टन इथे पाठवायचा आहे. राहुल पवार आलेत आणि इशारा त्यांचा आलाय. भूषण पाटील आज बुर्दुलचे सर्वपणे विसरून गेलेत. जसा कॅप्टनला कॉल दिला जातोय भूषणचा आवाज येतोय. एकूण धावा धावफलकावरती 35 52 आव्हान असताना 17ची गरज जिंकण्यासाठी. कुणाल घरत ऑन स्ट्राइक. हा ही बॉल फिल्डर आहे तिकडे अवेलेबल. चान्स बनली आहे आणि आता मात्र पहिला ब्रेक थ्रू अखेरकार मिळतोय. कुणाल घरची विकेट फलंदाज बाद. जीपी फुंडेला धक्का.
अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये जर मिळेल सेफ षटक आलं, या ओव्हरमध्ये जर धावा वाचवायचा प्रयत्न झाला, या ओव्हरमधून जर मी म्हणेन कमबॅक आला, 17ची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला सामना तेवढा चांगला पाहायला जरूर मिळेल, यात काहीच मात्र शंका नाही आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत मोकल ऑन स्ट्राइक. विशाल जेतेकर कॅप्टन कूल आले तर इथून गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. दुसरा बॉल आपण पाहतोय, चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय असेल की नसेल हा प्रश्न आहे. थांबलेत समोर आपण पाहतोय अनिकेत नॉन स्ट्राईक करून स्ट्राईक एंडला आपल्याला ते पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडला आपण इथून बॅट्समन पाहतोय विश्वजित जीवित. जीवितसाठी बॉल. ओ सुपर गोलंदाज विशाल जितेकर. टी बॉल सोबत पूर्णपणे आपण पाहतो त्यांना वेळ घालवताना, त्यामुळे या बॉलला कसं फिरवायचा, बॉलला कसं रिलीज करायचं त्यांना माहिती आहे. हा फटका हॅमर करायचा प्रयत्न, फिल्डर अवेलेबल परंतु त्यांच्या पॉज से दूर. बॉल सीमारेषा बाहेर आणि येतोय हा षटकार. 6 धावा धावफलकावरती. सुपर आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये. 1 धावा धावफलकावरती टोटल काढला आपण 42 पाहतोय. 10ची गरज आहे. हा फटका फिल्डर आहेत पॉज से दूर. पुन्हा एकदा तसाच आपण पाहतोय 6 धावांचा पॅकेज. रन मिळतील 6, उरल्यात फक्त 4 जिंकण्यासाठी. आता इथून जीवितनं आज चांगली फलंदाजी दाखवली आहे. 4ची गरज आहे. 34 वरती नाबाद खेळतोय जीत. हा बॉल आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन होती, पिक केला बॉलला. एक तकडे धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. सिंगलला समाधान अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. एकूण धावा धाव फलकावरती टोटल 49 बघायला मिळते. ओव्हर नंबर 3 संपली आहे. विशालच्या ओव्हरमधून 14 आलात. तर लास्ट आता इथून आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ बाकी आहे. ओम कोपकर आणि मयूर वसवस पाहतो आपण. फुल सपोर्ट आहे त्यांचा. चला स्पीडअप करा. टीम नावाले आपला कॅप्टन इथे पाठवा. सहाला 3 वाजवायच्यात. रिमझिम पाऊस. धावा वाजतील का प्रश्न. हवेत बॉल. झेलसाठी चान्स तिकडे आणि विशाल अगदी आपण पाहतोय बॉल वरती जोरदार आलेत. झेल पकडायचा होता. इम्पॉर्टंट कॅच हा. कॅच त्यांनी पकडल्या आणि विकेट संपादन झाल्या. कहाणी में ट्विस्ट. ट्विस्ट आहे या कहाणीत, यात काहीच मात्र शंका नाही आहे. हा पाऊस असाच राहिला तर या 3 धावा देखील डिफेंडेबल बनू शकतात. आणि मैदान म्हटलं तर या मैदानावरती अशा अनेक साऱ्या विक्रमांना आपण बनताना पाहिला. चला फलंदाज पाठवा. फलंदाज पाठवा प्लीज. गरज आहे 5 मध्ये 3ची.
दिग्गज आयकॉन्स आपण आज अनेक संघामध्ये पाहिले, परंतु पहिल्या राऊंडमध्ये आपण फेल्युअर देखील पाहिलं. आणि जे नवनवीन ज्यांना नवीन चान्सेस मिळत आहेत अशा इमर्जिंग प्लेयर्सला आज आपण इथे पाहिलं की त्यांच्या अगदी बॅटमधून धावा बनल्यात. डिफेंड करायचा उद्देश आहे, डिफेंड करायचा उद्देश आहे. एक सिंगल मिळेल तिकडे. इथे हा फील्ड सेटअप योग्य होता. अमरेला फिल्डिंग सजवली जरूर आहे, परंतु हा बॉल फील्ड होणं गरजेचं होतं. मग काहीतरी वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. येणारे बॉल 4 मध्ये पाहिजे 2. अनिकेत स्ट्राईक एंडला. चला चेंडू टाकायचा आहे. स्पीड अप प्लीज. नेक्स्ट बॉल अनिकेत साठी. डिक्लेअर झोनला बॉल दाखल होतोय. स्कोर इज लेवल. एक धावेपासून दूर येतात आता जिंकण्यापासून मुंडे संघाचे खेळाडू. लेफ्ट हँडेड समोर. एक धावेची गरज. येणारे बॉल 3. डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि हा सामना जिंकला आहे तो म्हणजे जीपी फुंडेनं. नेक्स्ट मॅच जी आहे येस चला प्रथमेश आपण टॉस साठी या आणि इकडून नेवाले टीम आपला कॅप्टन येस आलेले आहेत. यानंतर विनर वर्सेस विनर क्लॅश होईल. कॅप्टन पटकन पाठवा. फुंडे आपण आपला कॅप्टन पाठवा. मॅन ऑफ द मॅच जीवित म्हात्रे. नेक्स्ट मॅच नंतर आपण देखील या मॅचचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करू. त्याआधी आपण टॉस करतोय.